मनोज जरांगे यांचे आंदोलन आता निर्णयी टप्प्यावर आहे। अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकत नाही। त्यामुळे आता मराठा समाजाला शाश्वत असं ठोस आरक्षण दिले गेले पाहिजे, असे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारला आवाहन केले। आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, ही खूप जुनी मागणी आहे, त्यामुळे ही मान्य झाली पाहिजे, असे देखील सत्यजित तांबे यांनी सांगितलंय। मला असं वाटतं की मराठा समाजामध्ये देखील अत्यंत मोठ्या संख्येने गरजू असलेली लोकसंख्या आहे। ज्या लोकांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, सामान्य माणसाच्या मुलाला खरं तर शिक्षणामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये असेल, सरकारी नोकरीमध्ये असेल, आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे, जी अत्यंत रास्त मागणी आहे आणि त्या मागणीचं आम्ही समर्थनच करतो। ती मागणी करण्याची खरं तर इतके दिवस झाले आणि वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले, परंतु कायदेशीर अडचणी वेळोवेळी त्याला येत असल्यामुळे ते आरक्षण टिकत नाही आणि म्हणून एक शाश्वत असं आरक्षण सरकारने द्यावं या दृष्टीने आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे। ते आरक्षण देत असताना जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केलेलं आहे, मला असं वाटतं की ते एक आता निर्णायक टप्प्यावर या ठिकाणी आंदोलन आलेलं आहे। ते मुंबईकडे जरी निघाले असतील तरी माझं या निमित्ताने सरकारला आव्हान आहे की आपण जरांगे पाटलांना त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाला एक दिलासा देण्याचं काम आपण केलं पाहिजे, असं माझं या निमित्ताने आव्हान आहे।